आपले प्रफुल्ल पाटील साहेब आता यांचा हा शेवटचा मेळावा आहे. कारण मुलाची बदली झाली, ते डिटेल्स ते सांगतीलच. त्यामुळं आजचा त्यांचं सादरीकरण पण इथलं आपल्या मेळाव्यातलं शेवटचं असणार आहे. तर तुम्ही आता गेले 3-4 वर्ष बघतच असाल की प्रफुल्ल पाटील साहेबांचं सादरीकरण म्हणजे त्याच्यात 100% जास्त ते देत असतात. आणि कुठल्याही गोष्टीचा आपण अभिमान बाळगतो, पण ते जाज्वल्य अभिमान बाळगतात. आणि त्याप्रमाणे त्यांचं सादरीकरणात त्यांच्यात जोश दिसून येतो. तर आज मी म्हणजे पाटील साहेबांना अर्थात बोलण्याची विनंती करतोच आहे. आणि आता माईक त्यांना देतो. नमस्कार मित्रांनो. मित्र म्हणजे दोस्त, मैत्री म्हणजे दोस्ती. पल भर में दोस्त मिलते, पल भर में दोस्त बिगड़ते, लेकिन दोस्ती ही दोस्ती होती है, बड़ी हंसी होती. आज आजी आजोबा हा क्लब नसून हा माझा एक आगळा वेगळा मित्र परिवार आहे. आणि तो परिवारामध्ये मी आज सोडून जातोय याचं तर दुःख आहे, भावना पण आहे. पण मला असा, मी बरेच सार्वजनिक संस्थेत काम केलेला माणूस असल्यामुळे काही ठिकाणी विशिष्ट हेतूने प्रेरित असलेले, काही वैयक्तिक अडचणी असलेले ज्येष्ठ नागरिकांची संघ मला पाहायला मिळाला. पण आजी आजोबा हा असा युनिक क्लब मला मिळाला जिथे कलाविष्कार दिसतो, जिथे कलेची साधना होते, जिथे चित्र तपस्वी भेटतात, भीमसेन जोशीचे वंशज भेटतात, नंतर कर्नाटकी साहेबांसारखे संगीतकार भेटतात, नंतर अनेक बोलता येईल कराड साहेब आहेत, तुकाराम महाराजांची आठवण देणारे माऊली पण आहे. अशा सगळ्यांचा निरोप घेऊन मी जातो. आता मी आपल्यापासून दूर जातोय खरं. मी आपल्या आजी आजोबा या क्लबचा त्या मित्रपरिवारापासून अलग होणार आहे. त्यामुळे आपणा सर्वांच्या समक्ष ही माझी शेवटची असेल. मी माझ्या कुटुंबियानंतर पुण्यात, नंतर परदेशात कायमचा झाला. या सुंदर उपवन असलेल्या उद्यान नगरीत माझा रहवास संपणार. मी बेंगलोरमध्ये मुलासमवेत कोरोना काळात बेंगलोर येथे आलो. आजी आजोबा क्लबचे मेळावे बंद होते. काही काळानंतर आजी आजोबा क्लबचा पहिला ऑनलाईन मेळावा झाला आणि या मेळाव्यातच इथल्या व्यक्ती आणि वल्लीची चुणूक मला सांगायला मिळाली. नंतर मी अनियमितप्रमाणे इथे हजर राहिलो. काही वेळोवेळी सादरीकरण केली, आपल्या सगळ्यांची ती गोड मानून घेतली. आणि जसं काय म्हातारपणा लहान मुलाचा उत्साह तुम्ही वाढवता, तसे आपला पण उत्साह वाढवतात. आता कर्नाटका म्हणजे काय? कर्नाटका कर्णेश्वर अट्टे इथे कर्नाटका. या कर्नाटक राज्यात तयार होणाऱ्या सूर नाद ब्रह्मामुळे प्रत्यक्ष महालक्ष्मीची कर्णकुंडले हलतात, नादाने हलतात, म्हणून या प्रदेशाला कर्नाटका म्हणतात. अशा या सुंदर संगीतमय नाद ब्रह्मात आजी आजोबा मित्रपरिवार यातील सदस्य आपल्या सादरीकरणामुळे माय मराठीच्या साजामुळे या करीनाडू ती सूर नाद ब्रह्माला आगळा वेगळा साज देतात. आजी आजोबा या संस्थेची सभा म्हणजे नंदनवनातील 64 कला विष्कार सादर करणारी एक मय सभा आहे. जणू काही ही सभा कधीच संपू नये असे वाटते. महिन्यातील एक दिवस येथे येतात, कलाविष्कार दाखवतात. सर्व सादरीकरणाचा सुरेल आनंद हा आजी आजोबा यूट्यूब चॅनलमधून सदा अनुभवता येतो. आता या चॅनलविषयी बोलायचं झालं, मी जरी प्रत्यक्ष तुमच्यासमोर नसलो तरी यूट्यूब चॅनलतर्फे मी आपले चॅनल सादरीकरण जगाच्या पाठीवर आजरामरपर्यंत पाहिजे. आणि आता ह्याच्याबद्दल काय, तुम्ही बेंगलोरला काय कामं करता, त्यांना मी आजी आजोबा चॅनलची ट्यूब लावून देतो. अरे आवडलं का? आवडलं नाही मला, खूप छान आहे. अरे मग लाईक कर ना. अशा प्रमाणे या आजी आजोबाच्या चॅनलचे जवळजवळ 11,000 व्ह्यू झाले. अरे बापरे. याच्यात काही परदेशातले व्ह्यू आहे. आता मी बर्वे साहेबांना गेले होते ब्रोडमाल महाराष्ट्र सभेला, त्यांना विचारलं बाहेरच्या देशातली मराठी मंडळी आली आहे.
तर त्याने नाही म्हणाले, पण मी त्यांना सांगतो ह्या आजी आजोबा क्लबचे साधारण सादरीकरण ज्यावेळेस परदेशातल्या मराठी माणसाला वेळ असतो त्यावेळेस ऑस्ट्रेलियातली मराठी मंडळ, तिथे रवींद्र जगताप आहे, नंतर दुबईतली मराठी मंडळ आणि मी जिथे जाणार आहे सौदीमध्ये तिथलं मराठी मंडळ आवर्जून पाहतात. हे अशी आजी आजोबा क्लबची महिमा आहे. म्हणजे ज्यांनी निर्माण केलं त्याला सुद्धा जाणीव नाही, पण तुम्ही जरी कुठेही गेला तरी आजी आजोबा क्लबचा आनंद हा सदैव लुटू शकाल. आता नारळाप्रमाणे गोड असलेल्या माझ्या मित्रांना मी मुकणार आहे, पण विसरणार नाही. जाता जाता अखेरचा प्रणाम करताना माझ्या जिवलग मित्रांसाठी या दोन ओळी. यारो मेरे दोस्त, कुछ भी नहीं रहता है दुनिया में लोगों, फिर वही रह जाती है दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. इतना सब कुछ तूने दिया है, एहसानों से बांध लिया है. ओ ऐसा कैसा फर्ज है हमारा, हमने निभाई दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. प्यार जो दोहरा हमको ना मिला था, दिल पतझड़ का फूल नहीं खिलता. वीराने में लाखों बहारे लेके आई आपकी दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. कुछ भी नहीं रहता है दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. मेरे इसके साथ मेरे प्यारे दोस्तों, मेरे हमदम और कुछ यारों, आप सभी को प्रणाम प्रणाम प्रणाम. धन्यवाद. मला पाटील साहेबांना काही सांगायचं आहे, म्हणजे पाटील साहेबांबद्दल काही सांगायचं आहे. एक आषाढी एकादशी होती, मग ते विठोबाचा फोटो घेऊन येतील. आपल्या कार्यक्रमासाठी तिने पगडी घेतली होती. त्याचं वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी ते करायचे. हे सगळ्यात तुमचं मला आवडलेलं म्हणजे रम्य स्वर्गावरून लंका आणि शरयू तीरावरील अयोध्या या दोन गाण्यांची ती तुलना त्यांनी जी केली होती ती अप्रतिम होती. म्हणजे आम्ही सगळ्यांनीच ऐकली ती गाणी, पण त्याच्यातले भाव असे असतील आणि असं व्यक्त करू शकू हे आम्हाला कोणाला सुचलं नव्हतं. ते कायम आमच्या लक्षात राहील. आणि दुसरी गोष्ट, आपला जो 22 नोव्हेंबरचा कार्यक्रम झाला ती कल्पना पण ह्यांच्यामुळे सुचली. कारण त्यांनी म्हटलं यूट्यूबला 25 वर्ष झाली, तर ॲक्च्युली यूट्यूबला नव्हती झाली, क्लबला झाली होती. आणि मग ते सादरीकरण आणि मग ते आपला छान कार्यक्रम झाला. त्यामुळे तुम्हाला थँक्यू त्याच्याबद्दल. आणि तुम्ही आता परदेशातून तर राहणारच आहात आम्हाला आणि भेटू. नाही, आपला फेसबुक आहे ना, पाठवाय तेच. त्यामुळे खूप खूप आम्ही पण एन्जॉय केलं तुमच्याबरोबर. मध्ये मध्ये तुम्ही येऊन आले नाही तेव्हा फार वाईट वाटायचं, आले का नाही आले. काहीतरी काहीतरी कारण असतात. तेच तेच. थँक्यू. थोडं मी इथे आल्यानंतर एक माणिक शेट्टी म्हणून होते. तर माणिक शेट्टी दिवंगत आहे, त्यांची आठवण मला प्रकर्षाने होते. त्यांच्या स्मृतीला वंदन करून मी माझे निवेदन संपवतो. तपासणी महाकला महर्षी पण येणार होते, आपण आला नाही त्यांच्यावरती.